नमस्कार मंडळी. गावची यात्रा म्हणलं की नुसती मज्जा आणि मस्ती, कारण भरपूर गँग गोळा होतं यात्रेसाठी. आमच्यात पण भरपूर गँग आलतं बरं का. कोणाचाच कोणाला मिळ नव्हता. कोण फोटो काढण्यात व्यस्त होतं, तर कोण चहा प्यायला ये म्हणत होतं, तर कोणी म्हणायचं की गावात आपला कार्यक्रम आहे ती बघण्यासाठी आवरा. आमच्या सगळ्या गोंधळात आमचा बंटू तेवढा लांब बसला होता, शांत बसला होता. तिथून सगळं आवरून आम्ही गावातल्या घरी गेलो. तिथं भरपूर जण जमले होते. या आमच्या मोठ्या सासूबाई, या दोघी बहिणी आहेत आणि ही भाची आहे. त्यानंतर या सासूबाई आहेत आणि मोठ्या जाऊबाई पण आहेत तिथंच. या आहेत आमच्या वहिनी आणि माऊली साहेब झोपलेत. गावात देवाचा छबिना आणि ऑर्केस्ट्रा होता, त्याच्यामुळं सगळेजण जमलो होतो. हे आहेत आमचे सुजितदाजी. त्यांनी सोंगाच्या गाड्यात रावणाचं सोंग घेतलं होतं. सोंगाच्या गाड्या छबिना पाहण्यासाठी भरपूर गर्दी होती. कोणी राम झालतं तर कोणी रावण झालतं. खूप छान वाटत होतं बघायला. हे बघा, ही तर दिंडी आहे. त्यानंतर पाठीमागं बघा ही चिल्लर पार्टी कशी डान्स करते. खूप छान छान सोंगाच्या गाड्या होत्या. ते पाहून तिथून आम्ही परत गेलो ऑर्केस्ट्रा पाहायला. ऑर्केस्ट्रा पाहायला पण भरपूर गर्दी होती, बसायला जागा नव्हती. ऑर्केस्ट्राला सुरुवात देवांच्या गाण्यापासून झाली. हा सीन पाहून सगळ्यांच्या अंगावरती तर काटेच आले, कारण हा सीन होताच असा. के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है.